नमस्कार विद्यार्थी मित्र हो. वाघमारे क्लासरूम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जून आणि जुलै महिन्याचा जो पहिला आठवडा आहे, तर या दरम्यान ज्या महत्त्वाच्या घडामोडी महाराष्ट्रात किंवा आपल्या देशात या जगात घडलेल्या आहेत, तर याच्यावरती आधारित सर्व महत्त्वाचे प्रश्न जे अतिसंभाव्य परीक्षेला येतील असे सर्व प्रश्न त्या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. त्या प्रश्नांची ज्यांनी तयारी केली नसेल त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक देतो. आय बटनवर देखील तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल. आणि त्याचबरोबर जानेवारीपासून तर मेपर्यंत सर्व जे चालू घडामोडींचे वेगवेगळे प्रश्न आहेत ते आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलेले आहेत. तर त्या व्हिडिओजची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा चॅनलवरच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ते व्हिडिओ मिळून जातील. आणि या दरम्यान आपल्याकडून मे महिना आणि जूनचे थोडे दिवसाच्या ज्या चालू घडामोडी आहेत त्या आपल्याकडून घ्यायच्या राहिल्या होत्या, तर त्या आपण आता या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आत्ताच व्हिडिओला लाईक करा, कारण लाईक केल्यावरती बघा त्या ठिकाणी ते लाईकचं बटन जे आहे ते कसं कलरफुल होते. चला तर मित्रांनो सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. 2000 रुपयाच्या नोटेला किती तारखेपर्यंत कायदेशीर मान्यता आहे असे RBIने स्पष्ट केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर 30 सप्टेंबर 2023 असं आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत या 2000 रुपयाच्या नोटेला ही कायदेशीर मान्यता आहे. तोपर्यंत ही 2000 रुपयांची नोट तुम्ही कुठेही वापरू शकता आणि 30 सप्टेंबरच्या आत ती तुम्ही बँकेला त्या ठिकाणी जमा करायची आहे. म्हणजे हा प्रश्न तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने चालू घडामोडींच्या पर्स्पेक्टिव्हने देखील महत्त्वाचा आहे आणि तुमच्या दैनंदिन जीवनासाठी देखील अत्यंत महत्त्वाचा असा हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 2. IPL 2023मध्ये ऑरेंज कॅप विनर खेळाडू कोण ठरला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर शुभमन गिल असं आहे. आता असे जे प्रश्न आहेत ते क्रिकेटप्रेमी लोकांना खूप सोपे जातील. आपल्या चॅनलवर देखील काही क्रिकेटप्रेमी लोक असतील, जे असतील त्यांनी मला आत्ताच कमेंट करून सांगा. आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑरेंज कॅप विनर म्हणजे नक्की काय हे माहीत नसेल, क्रिकेटबद्दल इतकं नॉलेज नसेल, तर त्यांच्यासाठी मी एक्स्ट्रा माहितीसाठी सांगतो की ऑरेंज कॅप ही जी आहे IPL स्पर्धेत सर्वात जास्त धावा करणाऱ्या खेळाडूला ती ऑरेंज कॅप मिळते. आणि पर्पल कॅप ही जी आहे ती सर्वात जास्त विकेट्स घेणाऱ्या खेळाडूला मिळते. आणि या ठिकाणी ऑरेंज कॅप विनर म्हणजे सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू शुभमन गिल हा ठरलेला आहे IPL 2023मध्ये. आणि सर्वात जास्त विकेट्स घेणारा पर्पल कॅप विनर खेळाडू जर परीक्षेला विचारला तर त्या प्रश्नाचं योग्य उत्तर मोहम्मद शामी असं होणार आहे. प्रश्न क्रमांक 3. 76वा कान्स फिल्म फेस्टिवल नुकताच कोणत्या देशात पार पडला? या प्रश्नाचं योग्य उत्तर फ्रान्स असं आहे. हा जो 76वा कान्स फिल्म फेस्टिवल आहे तो यावर्षी फ्रान्स या देशात पार पडलेला आहे. प्रश्न क्रमांक 4. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑर्डर ऑफ द नाईल हा पुरस्कार देऊन कोणत्या देशाने सन्मानित केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर इजिप्त असं आहे. इजिप्त या देशाने नुकतेच ऑर्डर ऑफ द नाईल हा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना दिलेला आहे. नुकतेच नरेंद्र मोदी हे जे आहेत इजिप्त या देशाच्या दौऱ्यावरती गेले होते. त्याचबरोबर पापुआ न्यू गिनी या देशाने कंपॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द फिजी हा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना दिलेला आहे. आणि या मे महिन्याच्या कालावधीतच हे पुरस्कार त्यांना दिले गेलेले आहेत. त्यामुळे हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. विद्यार्थ्यांचे कन्फ्युजन वाढावे यासाठी परीक्षेला हा प्रश्न नक्की विचारला जाऊ शकतो. त्यामुळे नीट लक्ष देऊन त्या ठिकाणी हे उत्तर द्यायचं आहे. इजिप्त या देशाने ऑर्डर ऑफ द नाईल हा पुरस्कार दिलेला आहे. पापुआ न्यू गिनी या देशाने कंपॅनियन ऑर्डर ऑफ द फिजी हा पुरस्कार दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 5. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर मनोज सोनी असं आहे. मनोज सोनी हे जे आहेत यांची केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSCच्या अध्यक्षपदी त्या ठिकाणी नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 6. तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्प हा कोणत्या 2 राज्याचा जलप्रकल्प आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर महाराष्ट्र व गोवा असं आहे. महाराष्ट्र आणि गोवा ही जी 2 राज्य आहेत या 2 राज्यांचा हा तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्प आहे. आणि या प्रकल्पाचा जवळपास 77% इतका खर्च जो आहे तो गोवा राज्य करते. आता या प्रकल्पाची क्षमता किती आहे? तर क्षमता 22 TMC इतकी आहे, हे नक्की लक्षात ठेवा. आणि त्यापैकी महाराष्ट्राला सुमारे 6 TMC इतके पाणी मिळते.
प्रश्न क्रमांक 7. 20 मे 2023 रोजी कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणी शपथ घेतली? या प्रश्नाचं योग्य उत्तर सिद्धरमैया असं आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये कर्नाटकमध्ये काँग्रेस या पक्षाचं सरकार त्या ठिकाणी स्थापन झालेलं आहे आणि सिद्धारमैया हे कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री झालेले आहेत. त्याचबरोबर DK शिवकुमार हे जे आहेत हे कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री झालेले आहेत. आणि या ठिकाणी अजून एक नाव आहे बसवराज बोमई. तर हे या आधीचे मुख्यमंत्री कर्नाटक राज्याचे होते, जे भाजप या पक्षाचे होते. प्रश्न क्रमांक 8. भारतात दरवर्षी कोणता दिवस राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिन म्हणून पाळला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर 21 मे असं आहे. 21 मे हा जो दिवस आहे तो भारतात दहशतवादी विरोधी दिन म्हणून पाळला जातो. प्रश्न क्रमांक 9. 2023 जागतिक अजिंक्यपद कसोटी क्रिकेटच्या अंतिम सामन्यात कोणत्या संघाचा पराभव करून ऑस्ट्रेलियाने विजेतेपद मिळवले? या प्रश्नाचं योग्य उत्तर भारत असं आहे. नुकतंच जून महिन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023ची जी अंतिम मॅच होती ती खेळवली गेली होती आणि या सामन्यात भारताचा त्या ठिकाणी पराभव झालेला आहे. ऑस्ट्रेलिया त्या ठिकाणी विजेता झालेला आहे. हा जो सामना आहे हा इंग्लंडमधील द ओव्हल या मैदानावर खेळवला गेला होता आणि त्याचबरोबर ICCचे सर्व किताब जिंकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर झालेला आहे. प्रश्न क्रमांक 10. नुकत्याच आलेल्या अहवालानुसार देशात सर्वाधिक न्याक मूल्यांकन प्राप्त महाविद्यालये कोणत्या राज्यात आहेत? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर महाराष्ट्र असं आहे. सर्वाधिक न्याक मूल्यांकन प्राप्त महाविद्यालये जी आहेत ती सर्वात जास्त आपल्या महाराष्ट्र राज्यात आहेत. प्रश्न क्रमांक 11. ग्रामपंचायत गटात महाराष्ट्र राज्यातील कडेगाव ग्रामपंचायतीला राष्ट्रीय जल पुरस्कार मिळाला आहे. तर हे गाव कोणत्या जिल्ह्यातील आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर जालना असं आहे. जालना जिल्ह्यातील हे कडेगाव जे गाव आहे या ग्रामपंचायतीला राष्ट्रीय जल पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. आता हे राष्ट्रीय जल पुरस्कार केंद्राच्या कोणत्या मंत्रालयाकडून दिले जातात? तर केंद्राचं जलशक्ती मंत्रालय जे आहे तर या मंत्रालयाकडून हे पुरस्कार दिले जातात. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्र सरकारने कोणत्या जिल्ह्यात नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी मंजुरी दिली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर अकोला असं आहे. महाराष्ट्र सरकारने नुकतंच अकोला या जिल्ह्यात नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 13. डेबिट आणि क्रेडिटवर वार्षिक किती रुपयापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय खर्चावर TDS लागू होणार नाही असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर 7 लाख रुपये असं आहे. 7 लाख रुपये आंतरराष्ट्रीय खर्च. या ठिकाणी ही बाब नक्की लक्षात ठेवा. आंतरराष्ट्रीय खर्चाचं या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि 7 लाखाच्या वरती जर असेल हा खर्च तर त्याच्यावरती हा TDS लागणार नाही. प्रश्न क्रमांक 14. प्रत्येक घरामध्ये नळाद्वारे शुद्ध पाणी देणारी भगीरथ योजना कोणत्या राज्याची आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर तेलंगणा असं आहे. तेलंगणा राज्यामध्ये ही योजना लागू आहे, ज्या योजनेद्वारे प्रत्येक घरामध्ये नळाद्वारे शुद्ध पाणी हे पोचवण्यात येत आहे. अत्यंत उपयुक्त अशी ही योजना आहे आणि प्रत्येक राज्याने अशा योजनांचा काही इनिशिएटिव्ह घ्यायला हवा. प्रश्न क्रमांक 15. अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? खाली 2 पुरस्कारांची नावं दिलेली आहेत, महाराष्ट्र भूषण आणि भारतरत्न. तर त्यापैकी त्यांना महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. चित्रपट सृष्टीतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना असे पुरस्कार मिळालेले आहेत. महाराष्ट्र भूषणबरोबरच त्यांना चित्रभूषण हा पुरस्कार देखील मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 16. एकूण विदेशी गुंतवणुकीत देशात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. देशभरातील एकूण विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर 29% असं आहे. जर बघायला गेलं भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्य हे विदेशी गुंतवणूक करण्यात अग्रेसर आहे आणि सर्वात जास्त 29% इतका वाटा हा महाराष्ट्राचा या विदेशी गुंतवणुकीत आहे. प्रश्न क्रमांक 17. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिकच्या अहवालानुसार जगातील सर्वात जास्त हवा प्रदूषण असणाऱ्या 20 शहरांपैकी कोणत्या शहराचा प्रथम क्रमांक आहे? आणि या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर लाहोर, पाकिस्तान असं आहे. पाकिस्तान या देशातील लाहोर जे शहर आहे हे सर्वात जास्त
हवेने प्रदूषित असं शहर आहे. सर्वात जास्त हवा प्रदूषण असणारी जगातील ही जी 20 शहरे आहेत, या 20 शहरांमध्ये भारतातील 14 शहरांचा त्या ठिकाणी समावेश आहे. म्हणजे भारतासाठी ही अत्यंत चिंताजनक अशी बाब आहे. आणि त्यापैकी भिवंडी हे जे शहर आहे भारतातील, हे सर्वात जास्त भारतातील प्रदूषित शहर आहे. प्रश्न क्रमांक 18. मध्य पूर्व अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ निर्माण झाले होते नुकतेच. तर या चक्रीवादळाला बिपरजॉय हे नाव कोणत्या देशाने दिलेले आहे? या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर बांगलादेश असं आहे. बांगलादेश या देशाने या चक्रीवादळाला बिपरजॉय असे नाव तेव्हा दिले होते. पुढील प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्र राज्यातील पहिला गोवर्धन प्रकल्प कोणत्या तालुक्यात होत आहे? या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर येवला असं आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला जो तालुका आहे, या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिलाच गोवर्धन प्रकल्प हा होणार आहे. तसा प्रस्ताव जो आहे आपल्या शासनाकडे आलेला आहे. प्रश्न क्रमांक 20. कोणत्या कंपनीचा शेअर भारतातील पहिला 1 लाखाच्या वर किमतीचा शेअर ठरला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर MRF असं आहे. MRF ही जी भारतीय कंपनी आहे, हिचा शेअर पहिल्यांदाच 1 लाखाच्या वरती गेलेला आहे आणि इतर कुठल्याही कंपनीचा शेअर इतका वरती गेलेला नाही आहे आणि त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे MRF. प्रश्न क्रमांक 21. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रशांत दामले असं आहे. प्रशांत दामले यांची अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि उपाध्यक्षपदी नरेश गडेकर यांची निवड झालेली आहे. त्यामुळे ते नीट लक्षात ठेवायचं आहे, परीक्षेला अध्यक्ष विचारतात की उपाध्यक्ष विचारतात. तर अध्यक्ष म्हटलं तर प्रशांत दामले असं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 22. सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती पदासाठी शिफारस केलेले प्रशांत कुमार मिश्रा कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर छत्तीसगड असं आहे. प्रशांत कुमार मिश्रा हे छत्तीसगड या राज्याच्या उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश आहेत. परंतु या ठिकाणी अजून एक माहिती लक्षात ठेवायची आहे की प्रशांत कुमार मिश्रा हे याआधी आंध्र प्रदेश या राज्याचे देखील मुख्य न्यायाधीश होते. त्यामुळे कन्फ्यूज करण्यासाठी परीक्षेला आंध्र प्रदेश देखील ऑप्शन या ठिकाणी येऊ शकतो. छत्तीसगड ऑप्शन देखील तिथे असू शकतो. त्याचबरोबर आंध्र प्रदेश ऑप्शन देखील त्या ठिकाणी असू शकतो. तर सध्याचे मुख्य न्यायाधीश कोणत्या राज्याचे आहे असं विचारलं तर छत्तीसगड उत्तर द्यायचं आहे आणि यापूर्वी कोणत्या राज्याचे मुख्य न्यायाधीश होते असं जर परीक्षेला विचारलं तर आंध्र प्रदेश असं उत्तर त्या ठिकाणी द्यायचं आहे. आणि नुकतेच त्यांची आता सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी निवड केलेली आहे. सर्वोच्च न्यायालयात जे 32 न्यायाधीश असतात त्यामध्ये त्यांची निवड झालेली आहे. प्रश्न क्रमांक 23. जपानमधील हिरोशिमा शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाच्या पुतळ्याचे नुकतेच अनावरण केलेले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर महात्मा गांधी असं आहे. जपानमधील हिरोशिमा जे शहर आहे या ठिकाणी महात्मा गांधींचा जो पुतळा आहे त्याचं अनावरण आपले जे सध्याचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेले आहे. प्रश्न क्रमांक 24. भारतातील कोणत्या शहरात पार पडलेल्या योग दिनाची नोंद गिनीज बुक वर्ल्डमध्ये झालेली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर सुरत असं आहे. सुरतमध्ये 21 जून रोजी जो योग दिन असतो, योगा डे, तर त्या दिनाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे, ज्यामध्ये 1.5 लाखाच्या वर नागरिक त्या ठिकाणी त्या कार्यक्रमात जमा झाले होते, त्या ठिकाणी उपस्थित होते. तर त्यामुळे या सुरत या शहराची त्या ठिकाणी गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये त्या ठिकाणी नोंद झालेली आहे. प्रश्न क्रमांक 25. यावर्षी पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी वारकऱ्यांसाठी विमा संरक्षण देणारी कोणती योजना महाराष्ट्र सरकारने लागू केलेली आहे? खाली 4 योजना दिलेल्या आहेत. त्यापैकी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना अशी योजना महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी लागू केली होती, ज्या योजनेअंतर्गत या वारकऱ्यांना 5 लाख रुपयाचे विमा संरक्षण मिळणार होते आणि ही योजना जवळपास 30 दिवस त्या ठिकाणी या वारकऱ्यांसाठी व्हॅलिड होती, जोपर्यंत ही आषाढी वारी कार्यरत आहे तोपर्यंत. तर मित्रांनो, आपले आता सर्व 25 प्रश्न आपण या ठिकाणी कंप्लीट केलेले आहेत. सर्व प्रश्नांची उत्तरे आणि त्यांचं स्पष्टीकरण नीट आपण पाहिलेलं आहे. प्रत्येक प्रश्नाबद्दल आपण एक्स्ट्रा माहिती घेतली आहे, फिरवून कसा प्रश्न परीक्षेला विचारतील आणि तसं देखील माहिती मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे.
तर ती चांगली तयारी तुम्ही या सर्व प्रश्नांची करायची आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की कशाचा तुम्हाला प्रश्न उत्तर हवे आहेत मला कमेंट करून खाली सांगा. त्याप्रमाणे मी पुढचा व्हिडिओ तुम्हाला घेऊन येईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.